5 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 4 फेब्रुवारी. स्पष्टीकरण. कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि प्रतिबंध, ओळख व उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन 2008 मध्ये लिहिलेल्या जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. प्रश्न 2. अलीकडेच अमेरिकेने भारतावरील टॅरिफ शुल्क 50% वरून कमी करून किती टक्के केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी 18%. प्रश्न 3. अलीकडेच पंचायत प्रगती निर्देशांक PAI 2.0 मध्ये पहिले स्थान कोणाला देण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी त्रिपुरा. स्पष्टीकरण. पंचायत प्रगती निर्देशांक PAI 2.0 आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्रिपुराने देशात प्रथम स्थान मिळवले आहे. त्रिपुराच्या सिपाहीजाला जिल्ह्यातील जुगल किशोर नगर ग्रामपंचायतीने 88.44 गुणांसह देशभरात प्रथम स्थान पटकावले आहे. हे निकाल 2 फेब्रुवारी 2026 रोजी घोषित करण्यात आले, ज्यामध्ये त्रिपुराच्या एकूणच पंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्रिपुरा. राजधानी आगरतळा. मुख्यमंत्री माणिक सहा. राज्यपाल इंद्रसेना रेड्डी. येथे लोकसभा 2, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. आता पाहू त्रिपुराशी संबंधित इतर चालू घडामोडी. त्रिपुरामध्ये 450 कोटी रुपये खर्चाच्या माताबारी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताची पहिली सौर ऊर्जा संचलित ATM व्हॅन लॉन्च केली. MITने त्रिपुरामध्ये सायबर भारत सेतू कार्यशाळा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 524 वर्षे जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन केले. त्रिपुरामध्ये सर्वात आधी AI टूल सभासार लागू करण्यात आले. न्यायमूर्ती MS रामचंद्र राव यांनी त्रिपुरा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्रिपुरा भारताचे तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनले. त्रिपुरा सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केले. प्रश्न 4. अलीकडेच विमानतळ प्राधिकरण बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य कोण बनल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी निवेदिता दुबे. स्पष्टीकरण. निवेदिता दुबे यांनी 30 जानेवारीपासून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया AI मध्ये सदस्य मानव संसाधन म्हणून पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीसह त्या AI बोर्डाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी शेख जोअन बिन हमद अल थानी यांची निवड झाली. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. केजात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. रविशंकर छवी यांची CRPF मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जनरल MV पाठक यांनी पश्चिम किनारपट्टीचे कोस्ट गार्ड कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. मेटाने देना पॉवेल मॅककॉर्मिक यांची आपली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या राज्यात पिल्लो AIचा शुभारंभ झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. आंध्र प्रदेशने लहान व्यवसायांसाठी एक नाविन्यपूर्ण डिजिटल साधन सादर केले आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पिल्लो AI नावाचे व्हॉइस आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग ॲप लॉन्च केले. हे ॲप वापरकर्त्यांना स्वतःच्या मातृभाषेत बोलून इनव्हॉइस, व्यवहार आणि अहवाल व्यवस्थापित करण्याची सुविधा देते, ज्यामुळे अकाउंटिंग कौशल्याची गरज राहत नाही. आंध्र प्रदेश. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नजीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासांच्या आत 5,555 महिला आणि विद्यार्थिनींना ई-सायकल वाटप करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेशात चौथे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश होप आयलँडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशात जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाईल. आंध्र प्रदेशच्या पॉड्रू खादीला GI टॅग मिळाला आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशात करण्यात आले. प्रश्न 6. अलीकडेच जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक ठरणारे हेवन 1 कोणत्या देशात विकसित केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका. स्पष्टीकरण. जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक हेवन 1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. हे कॅलिफोर्नियातील वास्ट नावाच्या एरोस्पेस कंपनीद्वारे तयार केले जात आहे. हेवन 1 ला स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे 2026 किंवा 2027 च्या सुरुवातीला लॉन्च करण्याची योजना आहे. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेने अधिकृतपणे WHO मधून स्वतःला वेगळे केले आहे. अमेरिकेने भारताला पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. अमेरिकेने 75 देशांसाठी व्हिसावर बंदी घातली आहे. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लावले आहे. अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक पार पाडले. इस्रोने अमेरिकन कंपनी AST स्पेस मोबाईलचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 दळणवळण उपग्रह यशस्वीपणे लॉन्च केला. अमेरिकन सिनेटने जॅरेड आयॉकमन यांची नासा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या राज्यातील गिर्यारोहक कबक यानोहीने पश्चिम गोलार्धातील सर्वोच्च शिखर सर केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. भारतीय गिर्यारोहक कबक यानोहीने अर्जेंटिनामध्ये असलेल्या माउंट अकानकागुआ शिखरावर यशस्वी चढाई केली, जे दक्षिण अमेरिका आणि पश्चिम गोलार्धातील सर्वोच्च शिखर आहे. 22,831 फूट उंचीच्या या चढाईने तिच्या 7 समेत गिर्यारोहण मोहिमेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अरुणाचल प्रदेश. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्ट्रोबिलॅन्थिस अरुणाचल प्रदेशात शोधली गेली. अरुणाचल प्रदेशचा केईपन्योर हा भारताचा पहिला बायोहॅप्पी जिल्हा बनला. अरुणाचल प्रदेशच्या सेयांग खोऱ्यात फुलपाखरांच्या 6 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या. पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे उद्घाटन इटानगरमध्ये झाले. अरुणाचल प्रदेशात ब्रिजोपोरस कनाडी ही बुरशीची नवीन प्रजाती आढळली. प्रश्न 8. अलीकडेच भारतीय वंशाच्या कोणत्या वैज्ञानिकाने कॅफोर्ड पुरस्कार 2026 जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वीरभद्रन रामनाथन. स्पष्टीकरण. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना कॅफोर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्याला मोठ्या प्रमाणावर भूविज्ञानाचा नोबेल म्हटले जाते. हवामान बदलावरील त्यांच्या अनेक दशकांच्या संशोधनाने पृथ्वीचे तापमान कसे वाढते याबद्दलची समज बदलून टाकली आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पदवीने सन्मानित करण्यात आले. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे चंद्रकांत लहरिया हे पहिले भारतीय ठरले. वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी सीता शेळके यांची निवड झाली. बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये नमिता गोखले यांना भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित केले जाईल. भारतीय अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण 2026 ने सन्मानित केले जाईल. प्रश्न 9. अलीकडेच भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल म्हणजेच LNG आणि डिझेल यावर चालणारी डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कोठे सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अहमदाबाद. स्पष्टीकरण.
भारतीय रेल्वेने अहमदाबादमध्ये पहिल्या LNG डिझेल ड्युअल फ्यूल DEMU ट्रेनचा शुभारंभ केला. शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल रेल्वे संचालनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय रेल्वेने अहमदाबादच्या साबरमतीमध्ये देशातील पहिल्या LNG डिझेल म्हणजेच दुहेरी इंधनावर चालणाऱ्या DEMU ट्रेनचे यशस्वी संचलन केले आहे. प्रश्न 10. अलीकडेच भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील संयुक्त सैन्य सराव खंजरची 13वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, आसाम. स्पष्टीकरण. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील संयुक्त सैन्य सराव खंजरची 13वी आवृत्ती 4 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आसाममधील मिसामारी येथे आयोजित केली जाणार आहे. या सैन्य सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार शहरी युद्ध आणि दहशतवादविरोधी परिस्थितीमध्ये संयुक्त मोहिमांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांच्या विशेष दलांमधील समन्वय वाढवणे हा आहे. आसाम. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. येथे लोकसभा 14, राज्यसभा 7 आणि विधानसभा 126 जागा आहेत. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसाममध्ये मुख्यमंत्री एतिकोली दुतीपात योजना सुरू करण्यात आली. आसामने संशोधन अभ्यासकांसाठी दरमहा 25,000 रुपयांची आर्थिक मदत योजना सुरू केली. आसाममध्ये शिकारीला आळा घालण्यासाठी AI संचलित थर्मल ड्रोन देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा सुरू केली. आसामने गेंड्यांची शून्य शिकार हे लक्ष्य साध्य केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी 2026 मध्ये 6 अत्यंत दुर्मिळ गिधाडांना आसाममध्ये सोडणार आहे. आसामच्या नमालीगड रिफायनरी लिमिटेडला 27वा नवरत्न दर्जा मिळाला. प्रश्न 11. अलीकडेच यमनाम खेमचंद सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मणिपूर. स्पष्टीकरण. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी तेथे घडलेल्या घटनांनंतर राजीनामा दिला होता. तेथे घडलेल्या राजकीय बदलानंतर आता भाजप नेते यमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री असतील. मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेते म्हणून निवड करण्यात आली. मणिपूर. राजधानी इम्फाळ. राज्यपाल अजय कुमार भल्ला. येथे लोकसभा 2, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. आता पाहू मणिपूरशी संबंधित इतर चालू घडामोडी. मणिपूरमध्ये गान नगाई सण साजरा करण्यात आला. मणिपूरमध्ये इमोर्नू एरात्पा सण साजरा करण्यात आला. मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव करून 30वी सिनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली. मणिपूरमध्ये मेरा होऊ चोंगबा महोत्सव साजरा करण्यात आला. 14व्या सिराराखोंग हथई मिरची महोत्सवाचे उद्घाटन मणिपूरमध्ये झाले. मणिपूरच्या प्राणीसंग्रहालयात आशियाई महाकाय कासवांचे पहिले कृत्रिम प्रजनन झाले. मणिपूर कॅबिनेटने AIIBच्या सहकार्याने सुरू असलेल्या शहरी रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिली. प्रश्न 12. अलीकडेच एशियन रायफल आणि पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नागालँड. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली. ओडिशाने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. वर्ष 2026 मध्ये एतिहाद एअरवेजला जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन म्हणून घोषित करण्यात आले. भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड आघाडीवर आहे.
वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर आहे. 95 देशांना जोडून भारताने पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले. विदर्भाने सौराष्ट्रचा पराभव करून पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकली. गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजनेची सुरुवात करण्यात आली. ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्कराजने जिंकले. IPS पियुष पांडे पश्चिम बंगालचे नवीन DGP म्हणून नियुक्त झाले. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. UPचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच 16.5% हिश्श्यासह कोणते राज्य भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवर हाऊस बनले आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.